नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत अपूर्वा जोशी मॅडम आणि त्यांनी पुस्तक लिहिलं आहे आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग. या पुस्तकासंदर्भात आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. मॅडम, पहिले तर थँक्यू, तुम्ही मुलाखतीला होकार दिलात आणि जॉईन झालात. आणि नमस्कार मॅडम. अथर्व. तुझा ऍक्च्युली हा उपक्रम खूप स्तुत्य आहे. ज्या वेळेला तू मला पहिल्यांदा कॉन्टॅक्ट केलेला होतास, मी तुझी युट्यूब लिंक पाहिलेली होती, त्यावेळेला खूप चांगले चांगले ऑथर, चांगली पुस्तकं आणि त्याच्या अराउंड तू खरंच छान डिस्कशन घेतलेलं आहे सर्वांचं. त्याच्यामुळे तुझा हा अगदी उपक्रम सुंदर आहे आणि आय एम व्हेरी हॅपी की मी या उपक्रमात सहभागी होऊ शकले. थँक्यू मॅडमचा मी परिचय देतो. अ, आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग या पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर अपूर्वा जोशी या रिस्क प्रो मॅनेजमेंट कन्सल्टिंग प्रणाली या कंपनीच्या टेक्नॉलॉजी आणि ड्यू डिलिजन्स विभागाच्या प्रमुख आहेत. त्या विभागातील त्या भारतातील वयाने सर्वात लहान अशा सर्टिफाईड फॉरेन्सिक अकाउंटिंग प्रोफेशनल आणि सर्टिफाईड फ्रॉड्स एक्झामिनर ठरल्या होत्या. आणि अलीकडेच गोल्डमन सॅक फाउंडेशन आणि IIM बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांची निवड 10,000 विमेन 10,000 स्त्रिया या प्रतिष्ठेच्या जागतिक उपक्रमातील सदस्य म्हणून झाली आहे. कॉम्प्युटर हॅकिंग फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटर संघटनेच्या जागतिक सल्लागार समितीवर निवडल्या गेलेल्या त्या पहिल्याच महिला आहेत. नुकतीच त्यांची नियुक्ती DES पुणे युनिव्हर्सिटी या विद्यापीठाच्या स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या अभ्यास मंडळाच्या सदस्य म्हणून झाली आहे. रिस्प्रो संस्थेत प्रवेश करण्यापूर्वी अपूर्वा जोशी यांनी फ्रॉड एक्सप्रेस ही स्वतःची स्टार्टअप सुरू केली होती. त्याबद्दल आपण बोलणार आहोत पुढे. कालांतराने ती रिस्प्रो कंपनीत विलीन करण्यात आली. भारताच्या कॉर्पोरेट जगात आपल्या संशोधन क्षमतेमुळे प्रसिद्ध झालेल्या अपूर्वा जोशी या 6 पब्लिक लिमिटेड कंपन्यांमध्ये स्वतंत्र संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी संपादन केलेल्या व्यावसायिक यशाची नोंद प्रसिद्ध कॉर्पोरेट लेखिका श्रीमती रश्मी बन्सल यांनी आपल्या राईज अवेक या प्रसिद्ध पुस्तकात घेतली आहे. डॉक्टर दीपक शिकारपूर यांच्या पुस्तकातही अपूर्व जोशींच्या कार्यकुशलतेची नोंद घेण्यात आली आहे. भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योजक मंदार कुलकर्णी यांनी चालू केलेल्या विश्वसंवाद या पॉडकास्ट मालिकेत अपूर्व जोशींची मुलाखत 2020 मध्ये घेतली होती. त्यानंतर निवडक विश्वसंवाद या 2022 मध्ये राजहंस प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात ही मुलाखत समाविष्ट करण्यात आली आहे. तर ज्या पुस्तकाबद्दल आपण बोलणार आहोत त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. हे पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे आणि 2023 साली म्हणजे नोव्हेंबर 2023 ला प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात मॅडमनी वेगवेगळ्या आर्थिक घोटाळ्यांबद्दल लिहिले आहे. पुस्तकातील एक मोठा भाग भारताच्या एका लिस्टेड कंपनी मध्ये झालेल्या एका मोठ्या आर्थिक घोटाळ्याबद्दल आहे. या पुस्तकात मॅडमने नेमके काय काय लिहिले आहे याबद्दल आपण मुलाखतीत बोलणार आहोत. तर मॅडम, पहिला प्रश्न हाच आहे की अशा प्रकारे आर्थिक घोटाळ्यांवर पुस्तक लिहावे असे तुम्हाला का वाटले? अ, आपण सर्वप्रथम बोलताना तू मला म्हणलेला होतास की अशा प्रकारचं पुस्तक तू पहिल्यांदाच बघितलेलं आहेस. तर तीच ऍक्च्युली सुरुवात होती, तीच विचारधारा होती की ज्यावेळेला मी फ्रॉड एक्झामिनेशन सर्टिफिकेशन परस्यू करत होते, त्यावेळेला मी खूप गुगल करायचे, खूप ठिकाणी भेट द्यायचे, जस्ट टू सी की आमच्या क्षेत्रातली फॉरेन्सिक अकाउंटिंग क्षेत्रातली कुठली पुस्तकं वाचायला अवेलेबल आहेत का, कुठल्या केस स्टडीज अवेलेबल आहेत का. आणि बिलीव्ह मी 2010 साली हे काहीही अवेलेबल नव्हतं. मला फक्त ग्लोबल मार्केटमधनं US अमेझॉन वरनं वगैरे विकत घ्यावं लागायचं. तेही माझ्यापर्यंत यायला 21 दिवस लागायचे. असा खूप मोठा प्रवास होता तो. जिथे आर्टिकलशिप करत होते त्या कंपनीला वेगवेगळ्या घोटाळ्यांच्या असाइनमेंट्स येत होत्या. घोटाळे सॉल्व्ह करण्यासाठी असाइनमेंट्स येत होत्या. आणि त्यावेळेला मग मी म्हणायचे की खरं आपल्याकडे इतकं मटेरियल आहे याच्याबद्दल बोलायला, लोकांना गाईड करायला. कारण नेहमी पेपरमध्ये काय छापून येतं की घोटाळा झालेला आहे, पण घोटाळा लोक शोधतात, क्वांटिफिकेशन होतं, त्याचं केस उभी राहते, त्याच्याबद्दल कुणीच काही बोलत नाही. सो 2010 पासून मला हा पेन पॉइंट खूप चांगला माहिती होता की स्टुडंट्सना, प्रोफेशनल्सना हे जर करिअर परस्यू करायचं झालं तर असा कुठला हँडबुक नाहीये की जे थोडंसं केस स्टडीज बद्दल बोलेल की घोटाळे कसे झालेले होते, काय नक्की झालेलं होतं, त्याचं क्वांटिफिकेशन कसं होतं, पुढे त्या कंपनीचं काय झालं, ज्याने घोटाळा केलाय त्याचं पुढे काय झालं. सो 2010 पासून मला ही नीड माहिती होती. 2000 टर्निंग पॉईंट असा होता की 2019 ला मला ज्या वेळेला लोकसत्ताचा पुरस्कार मिळाला,
त्यावेळेला राजहंस प्रकाशनाचे सर्वेसर्वा दिलीप माजगावकर तिथे उपस्थित होते. आणि ते दूरदृष्टी असणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी मला सांगितलं की मी या विषयावर मराठीत पुस्तक लिहायला पाहिजे. असं कुठलंच पुस्तक मराठीत नाहीये, जे मलाही माहिती होतं, जो पिन पॉइंट होता. ती ऍक्च्युली पहिली प्रेरणा ठरली की इतक्या मोठ्या माणसाने आपल्याला हे सांगावं. आणि 2021 मध्ये कोरोना पिरियड होता, लॉकडाऊन होता. त्यावेळेला माझ्या हातात थोडासा वेळ होता. मग वर्क फ्रॉम होम आणि या सगळ्या गोष्टी करताना मला या पुस्तकावर काम करायची संधी मिळाली. जवळजवळ 2.5 वर्ष या पुस्तकावर काम चाललेलं होतं, कारण खूप सारा माहितीचा स्त्रोत होता. फक्त ती माहिती वाचकाला अगदी सोप्या शब्दात समजेल अशा पद्धतीने त्याचं शब्दांकन करायचं होतं. त्याच्यामुळे ही अख्खी मोठी प्रोसेस 2019 ते 2023 अशी होती, असं म्हणायला हरकत नाही. आणि हा पेन पॉइंट मी ऍड्रेस केलेला आहे की मराठीमध्ये काहीच असं लिखाण झालेलं नव्हतं. आणि अगदी खेड्यापाड्यापर्यंत हे पुस्तक पोहोचून साध्यातल्या साध्या माणसाला, ज्याला फायनान्सची काही बॅकग्राऊंड नाहीये, त्यालाही कळावं की घोटाळे कसे होतात आणि आपण स्वतःला कसं त्याच्यापासून वाचवायला पाहिजे. तर ही त्याच्या मागची विचारधारा होती आणि ही ह्या पुस्तक रूपाने मला पुढे आणता आली. आणि तुम्ही ज्या कंपनीचा भाग आहात त्या रिस्क प्रो या कंपनीबद्दल सांगू शकाल का? आणि भारतातील एक मोठा आर्थिक घोटाळा शोधणारी कंपनी अशीच तुमच्या कंपनीची ओळख आहे असे तुम्ही पुस्तकात म्हटले आहे. आणि रिस्क प्रो ही 2008 साली सुरू झालेली पुण्यातील एक कन्सल्टिंग कंपनी आहे. आणि तुम्ही जी कंपनी सुरू केली होती त्या फ्रॉड एक्सप्रेस या कंपनीबद्दल सुद्धा सांगू शकाल का? Yes. माझी ज्या वेळेला 31 जानेवारी 2011ला आर्टिकलशिप संपली, त्यावेळेला मला मुळातच हा खूप किडा होता की आपण आपलं स्वतःचं काहीतरी चालू करायचं. म्हणजे माझ्या सरांच्या छत्रछायेखाली मला केसेस करायला मिळत होत्या, लोकांना भेटायला मिळत होतं, बऱ्याच गोष्टी करायला मिळत होत्या. पण 3-3.5 वर्षात या क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर, फॉरेन्सिक अकाउंटिंग या क्षेत्रात काम केल्यानंतर मला असं वाटत होतं की आमच्या क्षेत्रामध्ये इव्हन आज मितीला स्टार्टअप्स खूप कमी आहेत. व्हॉट इफ की मी एखादी स्टार्टअप चालू केली तर कसा रिस्पॉन्स येईल याला. आणि आणि स्टार्टअप सुरू करण्यामागचं अजून एक उद्दिष्ट असं होतं की मी माझ्या एक्झाम्स देत असताना मला तेव्हाही स्ट्राईक झालेलं होतं की या क्षेत्रामध्ये महिलांची संख्या, मुलींची संख्या खूप कमी आहे. तर स्टार्टअप सुरू करण्यामागचं उद्दिष्ट हेच होतं की सुरुवातीला मी या क्षेत्राबद्दल अवेअरनेस वाढवेन. मी माझ्या स्टार्टअपमध्ये पण मुलींना प्राधान्य दिलेलं होतं, मुली एम्प्लॉईजना प्राधान्य दिलेलं होतं. आणि तशा 2-3 मुली मला जॉईन झालेल्या होत्या. एक आमची टीम तयार झालेली होती आणि आम्ही खरंच चांगलं काम करत होतो. सो फ्रॉड एक्सप्रेस सप्टेंबर 2011 मधनं या कन्सेप्ट मधनं जन्माला आलं, अँटी फ्रॉड मीडिया म्हणून. कारण मी जसं मगाशी मेन्शन केलं तसं 2009-10 साली मी हे सगळं परस्यू करत असताना जी लोक हे फ्रॉड शोधतात त्यांचे इंटरव्ह्यूज कुठे नसायचे, किंवा ह्या लोकांबद्दल माहिती कुठे नसायची. आणि खरं सांगायची तर ही इतकी मोठी ग्लोबल इंडस्ट्री आहे फॉरेन्सिकची, त्याबद्दल काही फार ज्ञात नव्हतं. म्हणून मला हे मीडिया थ्रू समाजापुढे आणायचं होतं. आणि साऊथ ईस्ट एशियामध्ये तर असं कुठलं पोर्टल नव्हतं. त्याच्यामुळे मग मी विचार केला की वाय नॉट बी स्टार्टेड. म्हणून मग मी त्याला फ्रॉड एक्सप्रेस असं नाव दिलेलं होतं. आता त्याच्या मागे पण असं होतं की इंडियन एक्सप्रेस, आणि शेवटी एक्सप्रेस असेल तर ते लोकांना लगेच कनेक्ट होतं. म्हणून मग मला ते फ्रॉड एक्सप्रेस अशा पद्धतीने सुरू केलं मी ते. आणि मी जिथे जिथे मीडिया स्पॉन्सरशिप द्यायचंय तिथे फ्रॉड एक्सप्रेस नाव लागलंय बघून लोकही कुतूहलाने बघायची की हे काय नाव आहे, नावातच फ्रॉड आहे. आणि लगेच ती लोक मला शोधायची, माझ्याशी बोलायची. सो त्या पद्धतीने कुतूहल जागृत करायचं काम माझ्या स्टार्टअपने ऑलरेडी चालू केलेलं होतं. मीडिया स्पॉन्सरशिप मी द्यायचे, पण त्याच्यामुळे एक खूप चांगलं व्हायचं की माझी विजिबिलिटी वाढली, ब्रँडची विजिबिलिटी वाढली. आणि त्याच्यामुळे मला बऱ्याचदा न्यूयॉर्क बेस्ड काही कंपनीज आहेत त्या इंडियामध्ये काही कामं आउटसोर्स करत होत्या. म्हणजे आता महाराष्ट्रातलं त्यांना एखादं ड्यू डिलिजन्सचं काम आलं तर त्यांच्याकडे इथे लोकल एक्सपर्टीज नव्हती, तर त्याच्यामुळे ड्यू डिलिजन्सचं काम त्या माझ्याकडे द्यायच्या. कॉम्प्युटर फॉरेन्सिक रिलेटेड असाइनमेंट्स यायच्या माझ्याकडे. तर अशा प्रकारे मीडियामधनं मला हा बिझनेस पुढे सुरू करता आला, माझी टीम बांधली गेली. आणि 2 वर्षामध्ये मला एक लक्षात आलं की आपण सगळी अमेरिकन सर्टिफिकेशन केलेली आहेत, लोकल लेवलला, युनिव्हर्सिटी लेवलला कुठलं सर्टिफिकेशन नाहीये. आणि
कोइन्सिडेंटली मी त्यावेळेला सोलापुरात होते 2012-13 साली. तर त्यावेळेला मी सोलापूर युनिव्हर्सिटीला अप्रोच झालेले होते. मला माझ्या गावातल्या युनिव्हर्सिटीसाठी पण काही करायचं होतं. त्याच्यामुळे मी व्हाईस चान्सलरना हे सांगून पाहिलं की आपण जर असं काही सोलापूर युनिव्हर्सिटीसाठी केलं तर मुलांना काहीतरी नवीन शिकता येईल, मुलांना त्यांच्या नेहमीच्या डिग्री कोर्स बरोबर एखादं स्किल ऍड करता येईल, एम्प्लॉयबिलिटी वाढेल या सगळ्याची. आणि युनिव्हर्सिटी ही पहिली युनिव्हर्सिटी असेल असं काहीतरी सुरू करणार. याच्यावरती व्हीसींनी खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि आम्ही 8-9 महिने त्याच्यावर काम करून वेगवेगळे सर्टिफिकेशन कोर्सेस तयार केले, चालू केले. हे सगळं प्रॉड एक्सप्रेसने केलं. प्रॉड एक्सप्रेसला मान्यता मिळाली युनिव्हर्सिटीची हे कोर्स चालू करताना. त्यामुळे ऑब्व्हियसली या सगळ्या माइलस्टोन्समुळे प्रॉड एक्सप्रेसचं व्हॅल्युएशन वाढलं. फक्त मग काय व्हायचं की माझ्याकडे स्टाफ स्ट्रेंथ त्यावेळेला कमी होती. मग कुठली इन्व्हेस्टिगेशन आली की मी रिस्प्रो मधल्या लोकांना, टीमना एंगेज करायचंय आणि त्यांना पर इन्व्हेस्टिगेशन त्यांचं जे काही असेल ते मी त्यांना देऊ करायचे. पण मग रिस्प्रो मध्ये माझा एक कलिग होता आहे सारंग. त्याच्या डोक्यामध्ये ही आयडिया आली की आपण दोन कंपनी, आपल्यामध्ये सिनर्जीज आहेत, आपण एकमेकांना चांगले ओळखतो, कामाची पद्धत माहिती आहे, तर इफ वी जॉईन हँड्स टुगेदर तर मग अजून इफेक्टिव्ह काम होऊ शकेल, असं त्याने प्रस्ताव एक रिस्प्रोच्या बोर्डापुढे मांडला. पुढे माझ्या टीम बरोबर त्यांच्या टीम बरोबर अशा काही पुढच्या भेटी झाल्या आणि त्यानंतर मग असं ठरलं की प्रॉड एक्सप्रेस रिस्प्रोला विकायची. आणि त्या पद्धतीने 2-2.5 वर्षांनी हे झालं आणि मी रिस्प्रोचं पार्ट बनले. सुरुवातीला 3 वर्षाचं आमचं अग्रीमेंट होतं की मी ही प्रॅक्टिस डेव्हलप करेन रिस्प्रोमध्ये. पण पुढे मग आमच्या कामाच्या सगळ्या सवयी आणि या सगळ्या गोष्टी इतक्या चांगल्या पद्धतीने एकत्र आल्या, समरस झाल्या की पुढे मग मी रिस्प्रो बरोबर कंटिन्यू केलं. आणि आता रिस्प्रो बद्दल बोलायचं झालं तर रिस्प्रो ही पुण्यातली एक कंपनी आहे, 2008 मध्ये एस्टॅब्लिश झालेली. कंपनीमध्ये माझे को डिरेक्टर आहेत मयूर जोशी, ते सीए आहेत आणि प्रॉड एक्झामिनरही आहेत. भारतातल्या अगदी 100च्या आत ज्यावेळेला फ्रॉड एक्झामिनर्स होते तेव्हा त्यांनी ही एक्झामिनेशन पासही केली आणि उत्तम पद्धतीने त्यांनी मनी लॉन्ड्रिंग आणि अशा काही टॉपिक्स वरती वेगवेगळे रिसर्च पेपर्स किंवा थेरीज मांडल्या, ज्याला पारितोषिकही मिळाली. आणि तिथं त्यांना लक्षात आलं की त्यांना याच क्षेत्रात पुढे जायचंय. या विचारधारेने त्यांनी त्यांच्या कंपनीची सुरुवात केली. त्यांना सर्वात मोठं इन्व्हेस्टिगेशन आयटी कंपनीचं आलेलं होतं, जो ह्या पुस्तकाचा गाभा आहे, जी स्टोरी ह्या पुस्तकाचा गाभा आहे त्याचं आलेलं होतं. त्याच्यामध्ये सीबीसीआयडी मल्टी डिसिप्लिनरी इन्व्हेस्टिगेशन टीमचा ते पार्ट होते, मुख्य पार्ट होते. आणि एवढंच नाही तर केसचे जे इन्चार्ज होते त्यांनी एका कॉन्फरन्समध्ये येऊन मयूर जोशी सरांबद्दल खूप मोठे काय म्हणतात प्रेजही केलं त्यांना. कारण मयूर जोशी सरांच्या अकाउंटिंग स्किल्सने ही केस सर्वात लवकर सोडवण्यात सीबीसीआयडी टीमला यश आलेलं होतं. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे पहिलं काम या कंपनीला, हे पहिलं मोठं काम या कंपनीला मिळालेलं होतं. आणि नंतर मग अशी वेगवेगळी कामं बँकांकडनं, वेगवेगळ्या इन्व्हेस्टर्स कडनं, लिस्टेड कंपन्यांकडनं अशी पुढे मिळत गेली आणि त्यांनी एक खूप छान 20 लोकांची एक छोटी टीम बांधली. वेगवेगळ्या ठिकाणी वेंडर्स नेटवर्क वेगवेगळ्या स्टेट्समध्ये एस्टॅब्लिश केलं आणि त्या योगे रिस्प्रोचं आता काम चालू आहे. हा, आणि मॅडम तुम्ही पुस्तकात असे म्हटले आहे की तुमच्या संस्थेने आर्थिक गैरव्यवहारांचे 3 प्रकारात वर्गीकरण केले आहे. पहिला प्रकार वित्तीय पत्रकातले फेरफार, दुसरा हम्म. अधिकारांचा गैरवापर आणि तिसरा मालमत्तेचा गैरवापर. तर यांबद्दल विस्ताराने सांगू शकाल का आणि यांची काही उदाहरणे देऊ शकाल का जमले तर? ग्लोबली ज्या केसेस आम्ही केलेल्या आहेत, भारताच्या बाहेर ज्या केसेस आम्ही केल्या आहेत, भारतात केलेल्या आहेत, त्यातनं आम्हाला आमच्या 10 वर्षाच्या 10+ वर्षाच्या एक्सपिरियन्स मधनं एक लक्षात आलं की खरं सांगायचं तर 2 ते 3 भागातच विभागणी होऊ शकते फ्रॉडची. एक असतो, एक ज्याला आम्ही म्हणतो की फ्रॉड अगेन्स्ट द कंपनी. म्हणजे हे फ्रॉड कसे असतात, एम्प्लॉईज करतात. फक्त एम्प्लॉईज नाही की बाहेरचे वेंडर्स असतात जे एखाद्या कंपनीला, बँकेला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारे असतात. वेंडर आणि एम्प्लॉईच्या संगनमताने किंवा ज्याला आपण कल्युजन म्हणू शकतो, याच्यामुळेही फ्रॉड होऊ शकतात आणि ते सर्वात जास्त धोकादायक असतात. कारण वेंडर्स बाहेरचे असतात, आत बसलेले एम्प्लॉईज असतात ज्यांच्याकडे कंपनीची खाजगी माहिती असते, ज्यांच्याकडे अधिकारही दिलेले असतात ज्याचा गैरवापर होतो. अधिकारांचा गैरवापर हा
हे पण या भागामध्ये मोडलं जातं. आता छोटंसं उदाहरण घ्यायचं झालं तर भारतात एक खूप मोठी प्रायव्हेट बँक आहे. त्याच्या सीईओ होत्या. त्यांच्या हातामध्ये सीईओ असल्यामुळे तर सगळेच अधिकार होते. एका क्रेडिट वर्दीनेस नसलेल्या बॉरोवरला पैसे दिले गेले आणि त्याच्याकडनं किकबॅक, ज्याला आपण लाच म्हणतो, अशी लाच त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये घेतली. याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या अधिकाराचाही गैरवापर केला. याच्यामध्ये फ्रॉड अगेन्स्ट द कंपनी, ज्याला आपण म्हणतो, हाही भाग आपल्याला बघता आला. सो अशा प्रकारचे फ्रॉड्स खूप कॉमन आहेत कंपन्यांमध्ये. म्हणजे सांगायचं झालं, एक छोटं उदाहरण सांगायचं झालं, एक सीईओ लेवल सांगितली. एक असतं परचेस डिपार्टमेंट, की ज्यांच्याकडे स्पेंडिंगचं बजेट असतं. तिथे आम्हाला अगदी कॉमनली असं दिसलेलं आहे की परचेस हेड्स काही जे असतात ते त्यांच्या अधिकारांचा गैरवापर कसा करतात. बाहेर कुठल्या तरी कंपन्या एस्टॅब्लिश करणे, ज्या कंपन्यांचं यांच्याशी काही नेक्सस नाहीये असं दाखवणं, आणि ज्या वेळेला काही सर्व्हिसेस, काही प्रॉडक्ट्स परचेस करायचे आहेत आणि त्याच्यासाठी कोटेशन्स मागवली जातात, त्यावेळेला सर्वात लोएस्ट बिडिंग त्यांच्या या कंपन्या करणार आणि त्यांना कॉन्ट्रॅक्ट अवॉर्ड केली जाणार. अशा प्रकारेही गैरव्यवहार होतात. फ्रॉड फॉर द कंपनी हे काय असतात, तर टिपिकली लिस्टेड कंपन्यांमध्ये आम्ही हे बऱ्याचदा पाहिलेलं आहे की प्रमोटर ग्रुप जो असतो, शेअर्स लिस्टेड असतात. इवन एम्प्लॉई आणि प्रमोटर हे एक वेगळ्या प्रकारचं कोल्युजन असतं, जे आता आपण ह्या आयटी कंपनी आणि याच्यात झालेल्या सर्वात मोठ्या अकाउंटिंग घोटाळ्याबद्दल बोललो की ह्याच्यातही प्रमोटर एम्प्लॉईज एकत्र मिळून झालेला हा सगळा स्कॅम आहे. की ज्याच्यामध्ये एम्प्लॉईजकडे एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्स असतात. एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन मिळाल्यामुळे त्यांनाही शेअरची प्राइस वर वाढत चाललेली आहे, याचा फायदाच होणार असतो. बरं, लिस्टेड कंपन्या असतात, त्यांचे शेअर ज्या वेळेला लिस्ट झालेले असतात त्यावेळेला सर्वात मोठं शेअर होल्डिंग हे प्रमोटरकडे किंवा प्रवर्तक ज्याला म्हणतात त्याच्याकडे असतं. त्याच्यामुळे आपल्या शेअर होल्डिंगची व्हॅल्यू कशी जास्तीत जास्त वाढवता येईल, आपल्याला कसे जास्तीत जास्त चांगले रिझल्ट मार्केटला दाखवता येईल, सो दॅट शेअरची व्हॅल्यू वाढत जाईल. किंवा फक्त हाच फायदा नाही, तर चांगली शेअर होल्डिंग व्हॅल्यू, त्यानंतर चांगले रिझल्ट दाखवून बँकांना त्या बॅलन्स शीट दाखवल्या जातात आणि त्याच्यावरती लोन उचलली जातात. हा बँकेच्या बरोबर केलेला जाणारा घोटाळा आहे. हे अगदी कॉमन घोटाळे आहेत जे आम्हाला येणाऱ्या सगळ्या केसेसमध्ये आम्ही बघतो. सो हे फ्रॉड फॉर द कंपनी असतात. वित्तीय पत्रकांमधले घोटाळे हाही त्याचाच एक भाग आहे खरं सांगायचं तर, की वित्तीय पत्रकांमध्ये तुम्ही नंबर्स आकडे फुगवून दाखवले, सेल्स जे घडलेलेच नाहीयेत, आलेलेच नाहीयेत, ते सेल्स आलेत, कॉन्ट्रॅक्ट आलेले आहेत असं मार्केटला सांगणे. आता याच्यावरती सद्यस्थितीमध्ये खूप चाप बसतोय. पण आधी असं होतं की मार्केटला सांगितलं जायचं मोठी ऑर्डर आलेली आहे किंवा मागच्या तिमाहीच्या रिझल्ट पेक्षा आताच्या तिमाहीच्या रिझल्टमध्ये 10% वाढ झाली आहे, पुढच्या ह्याच्यात 20% वाढ झालेली आहे. सो अशा पद्धतीने नेहमी नंबर फुगवून दाखवायचे. आता हा जो आयटी कंपनी मधला सर्वात मोठा भारतातला पहिला अकाउंटिंग स्कॅम झालेला होता, त्याच्यामध्येही तेच झालेलं होतं की पैसे आलेले, सेल्स झालेलेच नाहीये, त्याच्यामुळे पैसे येणार कुठून, पण आपल्याला बँकेत पैसे आहेत ते तरी दाखवायचे आहेत. त्याच्यामुळे अमेरिकन बँक अकाउंट दाखवलं गेलं, त्याच्यामध्ये पैसे दाखवले गेले, त्याच्यामध्ये एफडी फिक्स्ड डिपॉझिट मध्ये हे पैसे ठेवले गेलेले आहेत हे सांगितलं गेलं, त्याच्या खोट्या रिसिट्स बनवल्या गेल्या. किंवा पेरोलवरती एम्प्लॉईज जास्त नाही आहेत पण खोटे एम्प्लॉईज, ज्याला आम्ही होस्ट एम्प्लॉईज म्हणतो, ते दाखवले गेले. त्याच्यामुळे मिळणारी नवीन नवीन कॉन्ट्रॅक्ट आणि नवीन नवीन एम्प्लॉईज जॉईन झाल्यामुळे वाढणारा खोटा टर्नओव्हर दाखवला गेला. या सगळ्या गोष्टी ऐकायला इंटरेस्टिंग आहेत, पण ज्यावेळेला एखादा फ्रॉड खरंच बाहेर येतो त्यावेळेला छोट्या शेअर होल्डर्सचं खूप मोठं नुकसान होतं. त्याच्यामुळे अशा वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून केलेले हे घोटाळे आहेत. सो कॉमनली या 2-3 पद्धतीच्या जे तुम्ही आता वाचून दाखवलं त्याच्यात वर्गीकरण होतं घोटाळ्यांचं. आणि त्याच्यामुळे घोटाळ्यांची उकल करणं आमच्यासारख्या लोकांना जास्त सोपं जातं, की एकदा हे कळलं की हा फ्रॉड कसा झालेला असू शकतो, तर इन्व्हेस्टिगेशनची आम्हाला डायरेक्शन डिसाईड करता येते आणि त्या पद्धतीने घोटाळा कसा झाला याची उकल होते. आणि मॅडम, पुढचा प्रश्न असा आहे की अ, ज्या आर्थिक घोटाळ्याबद्दल तुम्ही पुस्तकात लिहिलं आहे, तो त्या आर्थिक घोटाळ्यामध्ये ऑडिटर्सची भूमिका कुठे चुकली असं तुम्हाला वाटतं का? आणि थोडक्यात ऑडिट म्हणजे काय आणि ऑडिटर्सची काय काय कामं असतात हे सांगू शकाल का? आणि अ, ज्या मोठ्या 4 कंपन्या आहेत बिग फोर यांच्या कामाबद्दलही सांगू शकाल का? सो
नोंदणीकृत कंपनी असू देत किंवा साधी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असू देत, ऑडिटरची भूमिका ही खूप महत्वाची असते. कारण ऑडिटर ज्या वेळेला बॅलन्स शीट साईन करत असतो, ट्रू अँड फेअर व्ह्यू देत असतो, तो खरं तर शेअर होल्डर्ससाठी देत असतो. ऑडिट करतो म्हणजे तर हे खरं तर शेअर होल्डर्ससाठी असतं. रेग्युलेटर्सनं सांगायचं असतं की ही कंपनी योग्य काम करते, कंपनीने दाखवलेले जे काही एक्सपेंडिचर आहे, इन्कम आहे, हे सगळं इन लाईन विथ व्हॉट दे आर क्लेमिंग असं आहे. सो शेअर होल्डर्स ना एका अर्थी ऑडिटर हे ऑडिट रिपोर्ट देऊन प्रोटेक्ट करत असतात, खरं सांगायचं तर. ऑडिटर आणि प्रमोटर हा नेक्सस आम्हाला खूप साऱ्या फ्रॉडमध्ये बघायला कॉमनली मिळतो. ऑडिटर जर ऑडिटरची भूमिका नीट करत असेल तर खरं तर फॉरेन्सिक ऑडिटची गरजच नाही. कारण जर ऑडिटर हे सगळं अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष देऊन पाहत असेल, तर मला असं वाटतं की घोटाळे खूप साऱ्या पद्धतीने प्रिव्हेंट केले जाऊ शकते. म्हणजे प्रमोटरचं इंटेन्शन किती वाईट असू देत, जर ऑडिटरने त्या बॅलन्स शीटवर साईन नाही करायचं ठरवलं आणि काय चुकतंय किंवा काय फ्रॉडचे रेड फ्लॅग्स त्यांना आता वाटतायत, हे जर रिपोर्ट करायचं ठरवलं रेग्युलेटर्सना किंवा शेअर होल्डर्सच्या माहितीसाठी हे क्वालिफाय करायचं ठरवलं, तर मला वाटतंय खूप सारे फ्रॉड्स हे प्रिव्हेंट होऊ शकतात आणि होतातही. काही ऑडिटर्स चांगलं काम करतात, काही ऑडिटर्स हे प्रमोटर्सना मिळालेले असतात. आता हा जो आपण घोटाळा पाहतोय की आर्थिक गुन्हेगारीचा अंतरंग, या पुस्तकाचा बेस जो आहे, जी स्टोरी आहे, हा फ्रॉड या संगनमताने झालेला होता. यामध्ये काय झालेलं होतं की ऑडिटरने ऑडिटरच्या इंटर्न्सना ज्या वेळेला पाठवलेलं होतं ऑडिट करायला, त्यावेळेला कंपनीने एफडीच्या खोट्या रिसिट्स किंवा अक्षरशः एफडीच्या रिसिट्स बनवून बँक स्टेटमेंट कॉम्प्युटरवर बनवून त्याचे झेरॉक्स जे आहेत हे या शिकाऊ विद्यार्थ्यांना दिलेले होते आणि ते पुढे सर्टिफाय झाले की हे बरोबर आहेत. ऑडिटरने हे बरोबर आहे हे ग्राह्य धरलं. याच्यामध्ये ऍक्च्युली ऑडिटरने काय करायला पाहिजे, जे ऑडिट प्रिन्सिपल असतं की त्यांनी एक थर्ड पार्टी कन्फर्मेशन मागवून घ्यायला पाहिजे डायरेक्ट बँकेकडनं. बँक ज्या वेळेला म्हणते की या अमुक अमुक खात्यामध्ये झिरो बॅलन्स आहे, पण तेच कंपनी तुम्हाला दाखवताना दाखवते की आमच्या या बँक अकाउंटमध्ये, याच बँक अकाउंटमध्ये कोट्यावधी बॅलन्स आहे, तर तुम्ही कुणाचं हे ग्राह्य धरलं पाहिजे, तर बँकेचं स्टेटमेंट ग्राह्य धरलं पाहिजे. कारण तुम्हाला त्या डायरेक्ट कन्फर्मेशन मिळालंय. पण ते कन्फर्मेशन बाजूला ठेवून तुम्ही जर कंपनीने दिलेल्या खोट्या रिसिट, एफडी रिसिट्स आणि खोट्या बँक स्टेटमेंट्स वरती जाणार असाल आणि ते ट्रू अँड फेअर सर्टिफाय करणार असाल, तर तिथे ऑडिटरचं चुकलेलं आहे या पर्टिक्युलर घोटाळ्यामध्ये. आणि असं आम्हाला कितीतरी घोटाळ्यांमध्ये पाहायला मिळतं की आजच्या काळात ऑडिटर कधी कधी थर्ड पार्टी बँक कन्फर्मेशन घेत नाहीत आणि तिथे ऑडिटरचं चुकतं, हे आम्हाला बघायला मिळतं. हे जर झालं नाही, तर हे जर रादर झालं की ऑडिटरने थर्ड पार्टीवरती विसंबून कंपनीला डायरेक्ट क्वेश्चन्स केले, तर इथं बरेच सारे फ्रॉडही लाईटमध्ये येतील आणि फ्रॉड प्रिव्हेंट होतील, खरं सांगायचं झालं तर. बिग फोर्सची भूमिका मगाशी मी म्हटलं तसं ही खरं तर खूप मोठी असते. नॉर्मल स्टॅच्युटरी ऑडिट पासून तर त्यांच्याकडे भरपूर प्रकारच्या सर्व्हिसेस असतात. मगाशी मी म्हटलं तसं की कॅपिटल मार्केटच्या सर्व्हिसेस असतात, की कंपनी एखादी आयपीओला चाललेली आहे तर त्याच्या आधीची ऍडवायझरी असते, त्याच्यानंतरची की कंपनी लिस्ट झाल्यावर काय करायला पाहिजे. बहुतेक लिस्टेड कंपन्यांचे ऑडिटर हे बिग फोर्स असतात. ऑडिट रोटेशन अवेलेबल असतं, सॉरी ऑडिट रोटेशन हे ऍप्लिकेबल असतं. त्याच्यामुळे 5 ते 10 वर्ष झाल्यानंतर ऑडिटर चेंज करायचा असतो. सो एका बिग फोरला सोडून दुसऱ्या बिग फोरकडे प्रमोटर्स जातात. सो बिग फोरचं काम तर खूप मोठं आहे. इंटरनल ऑडिट्स असतात त्यांच्याकडे, त्यांच्याकडे फॉरेन्सिक ऑडिट्स असतात, त्यांच्याकडे इव्हन डील्स ह्याच्यावरती बिग फोर कन्सल्ट करू शकतो की एखाद्या कंपनीला समजा आपला एखादा कामाचा हिस्सा विकायचा असेल, तर त्यांना योग्य बायर, योग्य इन्व्हेस्टर शोधून देणं असंही बिग फोरचं काम असतं. आमच्या केसमध्ये ज्यावेळेला माझ्या कंपन्या बाहेरून एखादी सर्व्हिस घेत आहेत, विकत घेत आहेत किंवा बाहेरून बाहेरच्या कंपनी बरोबर काही व्यवहार करतायत, तर त्याच्यामध्ये जे ट्रान्सफर प्राइसिंग असतं त्याच्यावरती बिग फोर सल्ला देतात. सो अशा वेगवेगळ्या ऑडिट्स आणि अशी वेगवेगळी ऍडवायझरी सर्व्हिसेस या बिग फोर कंपन्या ऑफर करतात. नाही मॅडम, तुम्ही पुस्तकात अमेरिकेतील सबप्राईम क्रायसिस बद्दल लिहिले आहे. गृह कर्ज हे सर्वात सुरक्षित कर्ज मानलं जातं आणि या गोष्टीवर जास्त विसंबून राहिल्यामुळे हा क्रायसिस निर्माण झाला होता, असं मला या संदर्भात जेवढी समज आहे त्यावरून कळालं. तर या क्रायसिस बद्दल सांगू शकाल का?
इन शॉर्ट सांगायचं झालं तर असं होतं की अमेरिकेमध्ये 2007-8 साली, 2006, 7, 8, 9 या वर्षांमध्ये घरांचे भाव वाढत होते. लोक घरांवर घरं घेत होती, कारण त्यावेळेला अमेरिकेमध्ये गृहकर्ज मिळणं सर्वात सोपं झालेलं होतं. आत्ता जेवढी चेक्स आणि स्क्रुटिनी आहेत तेवढं 2006, 7, 8, 9 या वर्षांमध्ये नव्हती. त्यावेळेला लोक गृहकर्ज घ्यायची. एखाद्या माणसाची इनॅबिलिटी असेल की नाही बाबा मला आता हे कर्ज फेडता येत नाहीये, तर तो गृहकर्जासकट ते घर दुसऱ्या माणसाला विकू शकायचा, दुसरा माणूस ते फेडायचा. आणि याच्यामध्ये खूप चांगले आकर्षक इंटरेस्ट रेट होते, व्याजदर होते. या सगळ्या याच्यामध्ये अजून एक काय होतं की गृहकर्ज भरपूर वाटायची, विदाऊट ड्यू डिलिजन्स वाटायची. आणि तो गृहकर्जाचा अख्खा पोर्टफोलिओ एक बँक दुसऱ्या बँकेला विकायची. या ह्याच्यात हळूहळू होत काय गेलं, हे पोर्टफोलिओ खूप वाढत गेले. आणि लोकांनी इनॅबिलिटी म्हणजे त्यावेळेलाच एक आपण काय म्हणतो मंदीचं सावट जगावरती होतं. अमेरिकेपासून सुरुवात झालेली होती. जॉब कट्स होत होते, त्याच्यामुळे लोकांकडे हे कर्ज फेडायला पैसे नव्हते. त्याच्यामुळे लोकांनी हात वर करायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे हा बबल इतका मोठा वाढत गेला की एका बँकेने स्वतःचं गृहकर्जांचा पोर्टफोलिओ दुसऱ्या बँकेला विकलेला हा लॉस मध्ये जायला लागला. आणि इथून बँकिंग सिस्टीमवरती खूप मोठा ताण आला. हे होतं अमेरिकेतलं क्रायसिस. आणि या अमेरिकेतल्या क्रायसिसचा, जॉब कटचा, मंदीचं सावट भारतीय कंपन्यांवरतीही त्यावेळेला होतं. विशेषतः आयटी सेक्टर खूप मोठ्या पद्धतीने अफेक्ट झालेला होता. आणि खरं ते क्रायसिस आलं म्हणून आत्ताचा जो आपण आयटी क्षेत्रातला 2009 साली झालेला सर्वात मोठा अकाउंटिंग क्षेत्रातला घोटाळा होता, तो घोटाळा उघडकीस आला असं आपण म्हणू शकतो. हो, मॅडम थँक्यू, तुम्ही मुलाखत दिली आणि मला वाटतं मुलाखत खूप इंटरेस्टिंग झाली आहे. आणि मॅडमचं जे पुस्तक आहे त्या त्या पुस्तकाची विकत घेण्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच.